नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनलमधनं. आज आपण बोलणार आहोत श्री झहीर पटेल यांच्याविषयी, ज्यांची ताज एंटरटेनमेंट नावाची एक संस्था आहे. जे स्वतः पण एक कलाकार आहेतच, पण ते दुसऱ्यांना सुद्धा मोफत अभिनयाचे धडे देत आहेत. त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च ते स्वतः उचलत आहेत. त्यांना चांगले कलाकार घडवण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. अशा अवलियाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्री गणेश विपट यांनी. नमस्कार. आज सांगवी गावामध्ये आपण या ठिकाणी एक संस्था आहे की ज्या संस्थेमार्फत नाट्य क्षेत्रात किंवा कला क्षेत्रामध्ये माणसांना प्रशिक्षण दिलं जातं. अशा संस्थेमध्ये आपण आलेलो आहोत. त्याचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांची टीम यांचं वार्ताहर जगततर्फे हार्दिक स्वागत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की या संस्थेचं कार्य काय चालतं आणि कशा प्रकारे मुलं तयार करून पुढे समाजामध्ये चांगल्या प्रकारे कलाकार तयार होतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. संस्थापक अध्यक्षांकडून आपण जाणून घेऊया. आज आपण पिंपरी चिंचवड शहराच्या सांगवी परिसरामध्ये ताज एंटरटेनमेंट ही संस्था जी काम करते त्याचे संस्थापक अध्यक्ष झहीर पटेल आहेत. त्यांच्याकडून आपण या संस्थेमार्फत काय कार्य केलं जातं आणि त्याचे किती आतापर्यंत सभासद त्यांनी कलाकार तयार करून पाठवले त्याबद्दल सर्व जाणून घेऊ. नमस्कार. मी गणेश विपट, वार्ता जगततर्फे आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मी झहीर पटेल. तुमचं पूर्ण नाव सांगा. झहीर सिकंदर पटेल. संस्थेमार्फत आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत. किती वर्षापासून ही संस्था इथे काम करते? 2015 पासून संस्था इथे कार्यरत आहे. ऍक्च्युली संस्था इथे चालू करण्याच्या मागे एक चांगली गंमत आहे की आम्ही आधी जेव्हा नाटकं करायचो, नाटकाच्या तालमी करायचो, तर आम्हाला पुण्यामध्ये निगोजकर वाडा इथे जावं लागायचं आणि निगोजकर वाड्याला तेव्हा एक 200 रुपये तासाला भाडं होतं. तर दिवसाच्या 3 तासाचे 600 रुपये म्हणजे 500, 600, 700 असे पैसे जायचे. तर आमच्या नाटकाच्या तालमीसाठीच फक्त महिन्याकाठी 30 ते 40 हजार रुपये खर्च व्हायचे आणि तो खर्च करून परत नाटकाचं साहित्य आणणं, नाटकाचे शोज लावणे, परत नाटकाचे दौरे करणे, ते खूप खर्चिक व्हायचं. आणि पिंपरी चिंचवडमध्ये तेव्हा अशी काही सोय नव्हती. तर मी विचार केला की याच्यावर काय करता येईल. तर मग मी माझ्या स्वतःच्या खर्चाने हा संस्थेचा हॉल बांधून घेतला, ऑफिस बांधून घेतलं आणि 2015 पासून तर आता 2021 पर्यंत इथे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चंद्रपूर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुलं येतात शिकण्यासाठी आणि इथे त्यांची राहण्याची मोफत सोय असते, जेवणाची मोफत सोय असते, प्रशिक्षणाची मोफत सोय असते. प्लस इथे NSDची मुलं असतील, FTIची मुलं असतील, आमची ललित कला केंद्र तिथले पासआउट विद्यार्थी असतील, ते इथे येतात, त्या मुलांना गाईड करतात, त्यांना शिकवतात आणि प्लस त्यांचे जे काही नवीन प्रोजेक्ट चालू असतील त्या नवीन प्रोजेक्टमध्ये इथे त्यांचे ऑडिशन्स घेऊन त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये काम देतात. मागच्या बॅचचे स्टार प्रवाहाला 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, MX प्लेअरच्या याच्यावर सिलेक्शन झालं. अशी भरपूर मुलं आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संस्था चालवतात, काम करतात आणि या सिरियल्समध्ये, TV सिरियल्स असतील, वेब सिरीज असतील, त्याच्यानंतर नाटक असेल, इथे ते काम करतात. आतापर्यंत आपण किती मुलं इथून तयार करून पाठवले, कलाकार तयार केले? माझ्याकडे आत्ताच्या विद्यार्थ्यांचा नंबर आहे 1257. म्हणजे 1257 विद्यार्थी इथून शिकून बाहेर पडले. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पारितोषिकं मिळाली असतील, त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? हा, तर पिंपरी चिंचवडचे पथनाट्य स्पर्धा असतील, कामगार कल्याणच्या पथनाट्य स्पर्धा असतील, त्याच्यानंतर कामगार कल्याणच्या युवक महोत्सव असेल, एकांकिका महोत्सव असेल, या सगळ्यांमध्ये आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले. राज्यनाट्य स्पर्धा असतील, गडकरी करंडक असेल, एकांकिका स्पर्धा असतील, अहमदनगरचं कांकारिया करंडक असतं लहान मुलांचं, तिथे माझं वयम मोठम कुटम हे पु ल देशपांडेंचं नाटक तिथे फर्स्ट आलंय. साताऱ्याचं कल्याणी ग्रुप आहे तेही तिथे स्पर्धा भरवतं, तिथे ते फर्स्ट आले. असं वेगवेगळ्या ठिकाणी संस्थेच्या वेगवेगळ्या मुलांनी अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सगळे भाग घेतात, छान काम करतात, पारितोषिक मिळवतात, वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करतात, मजा येते. या संस्थेमार्फत काम करताना जे नवीन कलाकार असतील त्यांच्याबद्दल आपलं काय सांगणं आहे? जी नवीन कलाकार आहेत त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते. कसं माहितीये, एखादा माणूस काही शिकलेला असेल तर त्याला शिकवणं खूप अवघड जातं, कारण त्याच्या पाठीवर काहीतरी लिहिलेलं असतं.
पण एखादी कोरी पाटी जर हातात आली तर तो गुरुला ती खूप चांगल्या पद्धतीने रेखाटता येते. त्याला ते शिकवता येतं, त्याच्यामध्ये इगो नसतो, त्याच्याकडे वेळ असतो आणि तो खूप चांगला कलाकार होतो. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत मजा वाटते त्यांच्यासोबत काम करताना. संस्था मोठी करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? संस्था मोठी करण्यासाठी साताऱ्यामध्ये पण मी घर बांधले. तिथे सेकंड फ्लोअरलाही मी असाच मोठा हॉल केलेला आहे. तिथेही मी मोफत अभिनयाच्या कार्यशाळा घेतो. त्याच्यानंतर कल्याणमध्ये स्कायवे फिल्म्स म्हणून आहेत, माझे मित्र आहेत इंगळे सर, त्यांचं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यांच्या मार्फत पण आम्ही तिथे मोफत वर्कशॉप्स घेतो आणि आता औरंगाबादलाही आमची नवीन बॅच चालू होते. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी इथे जी मुलं येतात, जी शिकतात, ती परत त्यांच्या एरियामध्ये जाऊन तिथे आपली संस्था मोठी करतात. तिथे एखादा छोटासा प्रॅक्टिस हॉल भाड्याने घेतात किंवा वर्गणी जमा करून घेतात. मग मी तिथे एका महिन्यासाठी शिकवायला जातो. मग त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथे थिएटरमध्ये आम्ही तो ड्रामा करतो आणि परत तिथून नवीन नवीन विद्यार्थी संस्थेला जॉईन होतात. पिंपरी चिंचवड शहरात अशा किती संस्था कार्यरत आहेत तुमच्या माहितीमध्ये की ज्या ह्या असे कलाकार तयार करतात आणि समाजापुढे उभी करतात? माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये माझी एकमेव अशी संस्था आहे जी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देते. तुम्ही प्रशांत दामलेचं टी स्कूल असेल, तिथे 70,000 रुपये फी आहे. त्याच्यानंतर मिरॅकल प्रभुकरांची अकॅडमी आहे, तिथे 70,000 रुपये फी आहे. त्याच्यानंतर बाहेरचे जे काही स्टुडिओज आहेत तिथे 1 ते 1.5 लाख रुपये कोर्सेची फी घेतात. माझ्याकडे आत्ताच्या बॅचला मयुरी देशपांडे म्हणून आहे मिरॅकल अकॅडमीची, तिची बुक बघा, तिला काय शिकवलंय. तर इथे नाही शिकवलं जात. इथे आम्ही अगदी गुरुकुल पद्धतीने शिकवतो. सकाळी लवकर उठवतो विद्यार्थ्यांना. त्याच्यानंतर ओमकार घेतले जातात, आकार उकार. त्याच्यानंतर कायिक अभिनयाचे एक्सरसाइजेस घेतले जातात. त्यानंतर मग आमचे वाचिक अभिनयाचे एक्सरसाइजेस घेतले जातात. त्याच्यानंतर प्रशिक्षणामध्ये लेक्चर्स होतात. वेगवेगळे संस्थेला भेट देणारी आपली जी आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांचे गेस्ट लेक्चर्स होतात. आणि त्याच्यानंतर मग शेवटी तालमी होऊन मग आम्ही त्यांना स्टेजही देतो. अशा पद्धतीने संस्थेचं कार्य चालतं. नमस्कार, वार्ता जगतमध्ये आपलं स्वागत. आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव उत्कर्ष बिरुदेव गोरे, मी सोलापूरचा. या संस्थेमध्ये प्रथमच आलात म्हणजे या कलाक्षेत्रामध्ये पहिल्यांदा पदार्पण केलंय का याच्या पूर्वी कधी काम केलंय? नाही, मी फर्स्ट टाइम करतोय आणि या संस्थेत मी फर्स्ट टाइमच आलो. या पूर्वीचा एक्सपिरियन्स काही नाही तुम्हाला? नाही पण तुम्ही हे मनस्वी स्वीकारलं का तुम्हाला कोणी इथं पाठवलं? नाही, मला एक छंद होता, आवड होती. जसं की आता गावात काही कार्यक्रम असला किंवा असा बँजो वाजला तरी माझं अंग असं एक ठिकाणी राहत नाही. मी सतत नाचत राहतो, गाणी म्हणत राहतो, अभिनय करत राहतो. काही ना काय मला करायची इच्छा होती. आणि असंच मग व्हॉट्सअपवरती एक ग्रुप होता माझ्याकडे. मग त्या ग्रुपवरती सरांचा मेसेज पडला की अभिनय इथं म्हणजे अभिनय मोफत केला, म्हणजे मोफत ट्रेनिंग दिला जातो. मग ती मी सरांना कॉल केला, सरांशी बोललो. सर म्हणले उत्कर्ष तू कुठला आहे? मी म्हणलं सर मी सोलापूरहून बोलतो. ठीक आहे म्हणले, मग तू पुण्याला येऊ शकतो का? मी म्हणलं हो येऊ शकतो सर. ठीक आहे म्हणलं, मग तू पुण्याला ये. सर म्हणलं माझा आर्थिक प्रॉब्लेम आहे पैशाचा, तू पैशाचं काही टेन्शन घेऊ नको, इथं माझ्यापाशी ये, तुझं राहणं खाणं, तुला इथं कुठल्याही प्रकारचे एक रुपया देखील फी घेतली जात नाही. आणि मी आलो सरांच्या बरोबर. ताज एंटरटेनमेंटमध्ये तुम्ही आलात त्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला आता ताज एंटरटेनमेंट बद्दल काय सांगता येईल? हो नक्कीच. मी ताज एंटरटेनमेंटला 1 जानेवारी 2021 पहिलं पाऊल ठेवलं. तिथनं सरांचं म्हणजे मी आधी स्टेजला याच्या आधी मी शाळेत पण भाषण कधी केलं नाही. पण इथं आल्यापासून की सरांनी मला एक असं सांगितलं की जेणेकरून मी आता बोलताना पण मला बोलण्याचा स्पीड खूप आहे. ती सकाळी उठल्यानंतर जो गोटा गोटा वाचणे, ती सरांची ट्रेनिंग, सरांचं बोलणं आणि सरांसोबत मी 24 तास असतो कंटिन्यू. आता सर माझे सर म्हणण्यापेक्षा एक नवीन मित्र झाले. म्हणजे आम्ही एक मित्राप्रमाणे राहतो की काय अभिनय, आता काही अभिनय आपण कसं करायला पाहिजे, कुठलं म्हणजे जे आता सीन असेल कॅमेरा पुढे असतात आपण, मग नेमकं कॅमेरा पुढे गेल्यानंतर कसा करशील, ते सर्व सरांनी मला योग्यप्रमाणे शिकवलं. धन्यवाद. वार्ता जगतमध्ये आपलं स्वागत. नमस्ते. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव विजया चाबुकस्वार, मी कासरवाडी पुणे येथून आली आहे. तेज एंटरटेनमेंट या संस्थेमध्ये आपण सहभाग घेतला, त्यासाठी तुम्हाला कोणी प्रोत्साहन केलं? प्रोत्साहन तसं म्हणजे माझ्या घरच्यांकडून पण होतं आणि मला खरं तर सरांना मी अचानकच चालते भेटायला, मला काही माहित नव्हतं. आणि म्हणजे खरं तर क्लास कधी घ्यायचा हा विचार पण नव्हता. पण इथं आल्यानंतर सर भेटले, सरांशी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर खरं तर प्रोत्साहन मला त्यांच्याकडूनच मिळालं. या संस्थेमध्ये तुम्ही प्रवेश केला तिथपासून आजचा दिवस जे काही तुम्ही कलाकारी शिकलात या संस्थेमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हो, ऍक्च्युली इथे आल्यानंतर कळालं की ऍक्टिंग म्हणजे नक्की आपल्याला काय करायचं असतंय. आणि आम्हाला म्हणजे इथं असं माहित नव्हतं की आपल्याला जेव्हा कॅमेऱ्यासमोर जायचंय तेव्हा काय करायचं असतंय, तिथे एक्सप्रेशन कसे दिले पाहिजेत, आवाज कसा आला पाहिजे. तर सरांनी आम्हाला म्हणजे बेसिक पासून म्हणजे आवाजाचा चढ उतार मध्य, पुन्हा म्हणजे शब्द जेव्हा बोलतो आपण त्यावेळेस स्पष्ट बोलले पाहिजेत आणि थांबून थांबून बोलले पाहिजेत की समोरच्याला ते कळायला पाहिजे. जर आपण फास्ट बोललो तर समोरच्याला ते लक्षात येणार नाही. तर ह्या गोष्टी शिकवल्या. पुन्हा इथे जे ह्या संस्थेत जे येतं आणि जे क्लास घेतात त्यांच्यासाठी स्टेज दिला जातो, त्यांच्यासाठी म्हणजे एक मार्ग नवीन उघडला जातो आणि प्रत्येकाला चान्स मिळतो. जे येतात इथे जे येतात जे क्लास घेतात त्या प्रत्येकाला चान्स मिळतो, त्या प्रत्येकाला अनुभव घेता येतो स्टेजवर आणि बरंच काही शिकायला मिळतं. आणि सरांचं म्हणजे कसं आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये काही करण्याची अशा प्रत्येकांना फ्रीमध्ये क्लास देतात, राहणं खाणं फ्री देतात. शिवाय त्यांची काळजी पण भरपूर घेतात. काही दवाखान्याचं पण असेल तर ते कधी पहिले धावत पळत नेतात आणि वेळ पण अशी आहे ना त्यांची की आपल्याला काही त्रास होऊ देत नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीत खूप छान आणि प्रेमाने आणि खूप छान समजवतात. असं नाही की खूपच स्ट्रिक्टली घेतात किंवा की नाही का असं हे करून नाही, खूप सुंदर म्हणजे त्यांचं शिकवणं पण असं आहे ना की आम्हाला उलट आनंद वाटतो आणि इच्छा होती की अजून काहीतरी शिकलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे त्याच्याबरोबर. तेज एंटरटेनमेंट मध्ये जी तुमची मित्रमंडळी भेटलीच आता नवीन मध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? थँक्स सांगेल माझ्या सगळ्या मित्रांना, कारण आज त्यांच्यामुळे खरं तर मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं की अजून काहीतरी केलं पाहिजे. कारण खरं तर मला जास्त अनुभव नव्हता आणि अभिनय हा काय असतो हेच माहित नव्हतं. सरांनी खरं तर आम्हाला अभिनय म्हणून काय असतं, नक्की अभिनय काय आहे ते शिकवलं. त्याच्यानंतर अभिनयाचे प्रकार शिकवले, सात्विक, अंगिक, आहार्य, वाचिक. तर हे सगळं शिकवलं सरांनी आम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा म्हणजे जसं जसं आम्ही ट्रेन म्हणजे आमच्यात भरपूर कमी होते, भरपूर प्रमाणात आम्ही कमी होतो. म्हणजे आम्हाला आवाज, माझा तर आवाज कधी निघतच नव्हता. माझा सगळ्यात छोटा आवाज माझाच असेल इथे. पण सरांनी आम्हाला ते शिकवलं आणि सगळ्या मुलांनी पण साथ दिली. त्यांनी सुद्धा खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये आवाजात किंवा ऍक्टिंग करताना असं सांगितलं की असं करा तसं करा. आणि सर आम्हाला स्वतः उभे राहून आम्हाला खूप छान प्रकारे समजवत होते, खूप छान प्रकारे शिकवत होते. आज त्यांनी आम्हाला स्टेज पण दिला. इतरांसाठी पण त्यांनी अजून चान्स ठेवलेला आहे की जे येतील, जे क्लास करतील त्यांच्या त्या प्रत्येकांसाठी स्टेज दिला जाईल आणि त्यांच्यासाठी एक नवीन मार्ग उघडला जाईल. आणि इथं आल्यानंतर मला तर वाटतं नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे ओपन होतोच. तुम्ही म्हणालात की तहीर सरांनी आम्हाला खूप स्टेज डेअरिंग दिलं, आवाजातले चढउतार शिकवले. तर त्याच्यापैकी आम्हाला 1-2-3 वाक्य बोलून दाखवाल का? हो सर, ऍक्च्युली माझ्या नाटकातलंच सांगते मी तुम्हाला. तिथे मला असं म्हणजे रडायची ऍक्टिंग, मला रडता येत नाही आणि माझा आवाज जो आहे रडताना फार कमी प्रमाणात असतो. तर आता नाटकातलंच मी तुम्हाला सांगते. म्हणजे ते रडण्यातच आहे आणि माझा रडताना आवाज निघत नव्हता. तर पहिल्यांदा माझा आवाज फक्त स्टार्टिंगला मला आवाज द्यायचा असतो की प्रेम म्हणून. आणि म्हणजे एक आपला नवरा जो असतो आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला हे बायकोला जेव्हा कळतं तिचं एक्सप्रेशन काय पाहिजे, तिचा आवाज कसा पाहिजे हे मला काही कळत नव्हतं. तर मी फक्त प्रेम अशी करायची. सरांनी सांगितलं असं नाही करायचं, आवाज थोडासा वाढव. म्हणजे प्रेम हा छोटा आवाज झाला आणि प्रेम हा थोडा मध्य आवाज झाला. पण मला मोठा करायचा असेल तर प्रेम असा करायचा. म्हणजे हे मध्य म्हणजे वाढवलेला, लहान केलेला आणि मध्य, म्हणजे असे तिन्ही स्टेप त्यांनी आम्हाला शिकवले. या तेज एंटरटेनमेंटच्या संस्थेबद्दल आपण पुढे काय सांगू शकाल? माझी इच्छा आहे की ज्यांना ज्यांना खरंच शिकायची खूप इच्छा आहे आणि त्यांच्याकडे आर्थिक प्रॉब्लेम आहेत, आणि खरं तर स्त्रियांसाठी सुद्धा, मी एक गृहिणीच आहे. मला खरं तर घरात मला चान्स असा मिळालाच नसता, पण खरंच सरांमुळे मला चान्स मिळाला. मी इथे येऊ शकले आणि आज काहीतरी करू शकतेय मी. आणि मला खूप ते म्हणजे आनंद झाला की इथं आल्यानंतर मला स्टेज मिळालेलं आहे. तर माझी इच्छा आहे की स्त्रिया म्हणजे असं त्यांच्याकडे वयाचीही अट नाहीये की म्हणजे एवढ्याच वयाच्या लोकांनी यावं किंवा नाही का मुलांनीच यावं किंवा मुलींनीच यावं किंवा असं काहीच नाहीये. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, वयस्कर लोकांपर्यंत कुणीही येऊ शकतं आणि इथे क्लास जॉईन करू शकतं. शिवाय त्यांना स्टेज मिळतो आणि कसं पुढे जाण्यासाठी सर पण मदत करतात आपल्याला. आणखी काही ते त्यांच्याकडे आहेत भरपूर काही आपल्यासाठी ते मार्ग उघडतात आणि ते देतात आपल्याला.
धन्यवाद. आपण अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल वार्ता जगततर्फे आपलं हार्दिक स्वागत, अभिनंदन. वार्ता जगतमध्ये आपलं स्वागत. नमस्ते. फक्त मोठ्याने तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव मयुरी दत्तात्रय देशपांडे. आपण कुठून आलात? मी पुण्याहून आले आहे. आपलं शिक्षण किती झालं? करंटली मी BSc नर्सिंग परसिव्ह करत आहे टीएफ महाराष्ट्र विद्यापीठ म्हणून. या क्षेत्राकडे कसा वळालात? ऍक्च्युली एक हॉबी होती, इंटरेस्ट होती, एक स्टेज भेटतो इथून आणि एक आवड होती लहानपणापासून की काहीतरी करायचं आहे आणि दुसऱ्यांना सोबत घेऊन करायचं, कारण की टीमवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. एकटं माणूस पुढे नाही जाऊ शकत, त्याच्या पाठीमागे पाठिंबा लागतो, घरच्यांचा असो, मित्रांचा असो, गुरु शिक्षकांचा असो, पाठिंबा हा नेहमीच लागतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुम्हाला याच्यासाठी कोणी प्रोत्साहित केलं का घरून? घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून मी आज स्वतःच्या पायावरती उभी राहू शकले आणि करता येतंय मला. सो मी खूप थँकफुल आहे सगळ्यांसाठी. या क्षेत्रामध्ये आतापर्यंत तुम्हाला काही पारितोषिक वगैरे मिळालं का? अजूनपर्यंत नाही. मी फ्रेशर आहे, सो मी प्रयत्न करते की कमी वयात मी काहीतरी चांगलं अचीव्ह करू. तुमच्या मनातल्या ज्या शंका, कुशंका किंवा सूचना आहेत त्या कृपया आम्हाला सविस्तर सांगा. Introducing myself, my name is Mayuri Deshpande, currently pursuing BSc Nursing from TF Maharashtra Vidyapit, Pune. I would like to thank Zahir sir, Team Taj Entertainment, my family members and my dear friends. And I would also like to thank all my family members and my friends. They supported me a lot, like Vinay sir, Prashant sir, Pratiksha ma'am, Omkar Vaidya, Tushar Samad, Prathamesh Kamlakar, Avanti, and there are many of friends. They supported me. Even Sonik Haber production, they have helped me a lot during my earlier stage when I was in first year of the college. They supported me a lot from basic. They taught me some fundamental roots. Because of them, because of so many people, I am here today because of them. And I would really thank Zahir sir, who always motivated and inspires to do more and to work with team. Team collaboration is must, and wherever you go with team, never go alone. He taught it so much of fundamental principles, and I'm really thankful for thanking Zahir sir and Team Taj Entertainment and my teammates Utkarsh Gore, अभिषेक आवटी, विजय चाबुस्कर, हितेश गुजर, सुजल रौंदाळे, दादासाहेब सानप. आय एम रिअली थँकफुल. थँक्यू सो मच. आपण ही सर्व माहिती दिलीत हे बरोबर आहे, परंतु ताज एंटरटेनमेंट या संस्थेमध्ये येण्यापूर्वी आपण दुसरी कुठली संस्था जॉईन केली होती का याच्यासाठी, कलाकारासाठी? हो, मी मिरॅकल्सला ऍडमिशन घेतलं होतं आणि स्टार्टिंगला 1-2 लेक्चर्स अटेंड केले आणि एवढं मला समजलं नाही किंवा नीट ग्रास्प करता नाही आलं की प्रॅक्टिकल स्टेज नव्हता मिळाला आणि ते कुठेतरी मला खटकलं. सो मी क्लास सोडून दिला आणि त्यात लॉकडाऊन पण आलं. मग माझ्या दादाने रेफर केलं की इथे संस्था आहे पिंपळे गुरुमध्ये. सो मी मग सरांकडे ऍडमिशन घेतलं फ्रीमध्ये. मग तिकडे काही फी वगैरे भरली होती का? हो, म्हणजे स्टार्टिंगला इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचे होते, बट ते एवढं मला फायनान्शियल बजेट नव्हतं म्हणून मग मी नाही केलं पुढे कंटिन्यू. मग इकडे काय पैसे भरलेत का? इथे एक पण पैसा नाही भरला मी. मग या दोन्हीतला फरक कसा तुम्हाला वाटतो की तिकडे पैसे भरावे लागतात आणि इकडे फ्रीमध्ये मिळते? दोन्हीमध्ये चांगलं कंपॅरिझन केलं तर चांगलं कुठलं? मी ऑफकोर्स ताज एंटरटेनमेंटला सपोर्ट करेन. कुठलीही अकॅडमी वाईट नसते, बट ते आपल्या शिकण्यावरती असतं. बट इथे खूप मला बेसिक पासून फंडामेंटल ग्रोथ भेटली खूप जास्त. ऍक्च्युली मराठी असून मला प्रोनाऊन्सिएशन मध्ये खूप जास्त डिफिकल्टी घ्यायची. सरांनी गोटापासून सुरुवात केली, परत बाराखडी आई पासून सगळं खूप बेसिक पासून स्टार्ट केली. बट तिकडे मला असा अनुभव आला की तिकडे बेसिक वरती कव्हर केलं नाही गेलं जे ऍक्च्युली करायला पाहिजे होतं. सो मी एक प्लस पॉइंट मी सांगू शकते सगळ्यांना की तुम्ही प्लीज ताज एंटरटेनमेंटचे सदस्य व्हा. तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल बेसिक पासून आणि अभ्यासक्रम पण प्रत्येक म्हणजे इन डेप्थ शिकवले जाते. नाट्य प्रकार, अभिनय, नवरस, ऍटिट्यूड, 42 ऍटिट्यूड, 7 स्टेजेस ऑफ लाईफ, असे बरेचसे म्हणजे नाट्य क्षेत्राला लागतं, रंगभूमीवरती लागतं, थिएटरला लागतं, ते सगळं बेसिक पासून इथे शिकवलं जातं आणि ते पण फ्रीमध्ये. आणि आता 14 फेब्रुवारीला आमचं पहिलं नाटक आहे ते लवबर्ज म्हणून, संध्याकाळी 5 वाजता न्यू नाट्यगृह सांगलीचे. आपण वार्ता जगातला मनमोकळ्यापणाने आपल्या मनातली सगळ्या भावना व्यक्त करून देत. धन्यवाद. नमस्कार, वार्ता जगतमध्ये आपलं स्वागत. आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अभिषेक मथाजी आवटी.
मी मुंबईवरून आलोय. शिक्षण किती झालं? आता मी सेकंड इयरला आहे. BMS कोर्स आहे माझा, तो करतोय. यापूर्वी कधी कलाकारीमध्ये काम केलंय का? हो, मी मुंबईत असताना 5वी पासून मी या रंगमंचावर उतरलेलो आहे. जवळजवळ आता 9 वर्ष पूर्ण होत आलीत मला या कलेमध्ये मी समाविष्ट झालेलो आहे आणि रंगमंचावर वावरतोय. आता याच्यात बरेच चढउतार झालेत, म्हणजे कधी हार आहे कधी जीत आहे, ते होतच राहतं आयुष्यात. आणि झहीर सरांचं पहिलं म्हणजे मी आभार मानेन खूप खूप, की कोणत्या कलाकारांना म्हणजे असं मोफत शिकायला आतापर्यंत मिळालं नाही. आतापर्यंत माझा अनुभव आलेला आहे की म्हणजे बऱ्याच मी अशा संस्था बघितल्यात की जे पैसे घेऊन शिकवतात, पण असा अनुभव आलाय की त्या मुलांना उभं राहायचं सुद्धा कळत नाही. म्हणजे डायलॉग डिलिव्हरी नाही किंवा मग अभिनय काय हेच माहित नाही, तर मग त्यांच्याकडून लाख लाख रुपये घेऊन त्यांना काहीच शिकवत नाही, मग त्या संस्थेचा फायदा काय असं होतं ना. तर मग झहीर सरांचा खूप खूप आभार मानेन की ते नवीन कलाकार घडवायची कामं करतायत आणि ते खूप मला मनापासून आवडतं. आणि त्यांचं सांगायचं गेलं तर ते आणि आम्ही दोघं मित्रच आहोत, कारण माझा झालीना भानगड फिल्म आहे, मूवीमध्ये मी लीड रोल केला हिरोचा. तर त्याच्यामध्ये आम्ही एक मित्रासारखं काम केलेलं आहे. तो माझा मित्र पण आहे आणि सर पण आहे, माझे गुरु आहेत ते. कारण आतापर्यंत माझ्या आयुष्यात खूप गुरु आलेले आहेत. माझा सगळ्यात बेस्ट पक्का करणारे माझे सुनील मळेकर सर, त्याच्यानंतर अभिजित चांदोसकर सर, अक्षय अहिरे सर, नितीन जंगम, सचिन वळवंजू, यांच्याकडून मी प्रत्येकाकडून काही ना काही शिकत गेलोय. आणि आता माझे सर आहेत झहीर पटेल सर, यांच्याकडूनही मला वेगळं काहीतरी शिकायला मिळतंय. मला आतापर्यंत रंगमंचावर वावरायचं कसं, अभिनय कसा करायचा, या सगळ्या गोष्टी कळाल्यात. पण आता झहीर सरांकडे आल्यापासून मला थेरोटिकली माहित नव्हतं, ते मला कळाले. म्हणजे जसं की अभिनयाचे प्रकार काय असतात, स्टेजचे किती पार्ट्स असतात, लाईट्स कशी करायची, म्युझिक कशी करायची, अभिनयात करताना चढ उतार काय असतो, किंवा मग आतापर्यंत 42 ॲटिट्यूड्स, 7 स्टेजेस, असं बरंच मला थेरोटिकली त्यांच्याकडून शिकायला मिळाले. ताज एंटरटेनमेंटचा अभ्यासक्रम हा तुम्ही आत्मसात करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? हो, अडचणी तर आल्या सर. म्हणजे आता त्यांनी शिकवताना त्यांचं शिकवणं खूप भारी आहे. ते जेव्हा सांगायचे की 7 स्टेज म्हणजे तो लहानपणी कसा असेल, मग तो मध्यंतरी कसा असेल, त्याच्यानंतर तो म्हातारा होत असताना कसा असेल आणि मरताना काय असेल, म्हणजे हे जेव्हा शिकवत असतात तेव्हा ते लक्ष देताना अरे यार काही कळालं नाही, सर परत सांग. मग ते परत सांगताना हा हा सर आता कळालं, हा, मग त्याच्यातून अरे यार शीट नाही जमत असं झालं की मग सर म्हणणार आम्हाला, नाही तू हार मानू नकोस, तू करत राहा, मी सांगतो ना तुला. म्हणजे बरे लास्टला आता 14 तारखेला आमचं नाटक आहे लव्ह बर्ड्स नावाचं. अजूनही काही पक्क पाठांतर नाही झालेलं आहे, त्याच्यात चाललेत आमचे अजूनही. पण ते म्हणतात नाही तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही करणार, मी शिकवलंय तुम्हाला. तो त्यांचा एक कॉन्फिडन्स मला खूप आवडतो की ते म्हणजे कलाकारांना नाही रे तू नाही करणार असं नाही, तू करणार मला गॅरंटी आहे, तू उभा राहा, असे करतात. पाठांतर असो नसो काही टेन्शन नाही घेत ते, पण ते कलाकारांना घडवणं हे खूप मोठं काम करतायत. आता तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं की एखादं वाक्य लहान मुलगा, किशोरवयीन, नंतर प्रौढ, म्हातारा आणि फार मरणासन्न झालेला, अशा स्टेपमध्ये एक वाक्य बोललं जातं. तर त्याचं एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला द्या प्लीज. आता एखादं लहान बाळ जेव्हा आईला चपाती मागतं तेव्हा ते मम्मी चपाती दे ना, तोच जर मध्यंतरी माणूस असेल जवळजवळ 18-19 माझ्या वयाचाच 20वा, तर मग ए मम्मी चपाती दे ना प्लीज. जर मग त्याच्यावरून तो जॉब वगैरे करणारा असेल, ए मम्मी अगं चपाती दे ग, या टाईपचा. आणि जर फारच मरणाला टेकत असेल, मम्मी चपाती, म्हणजे हे फार लास्ट स्टेजला आलेला असा माणूस. धन्यवाद. मधला फक्त एक 40 ते 50 वर्षाचा माणूस राहिला ना. हा, मग तो म्हातारा तो राहिलाच. त्याचंही असेल मम्मी चपाती दे ग मम्मी, हा म्हातारा. समजा धरून चाला की 40-50 वर्षाचा माणूस जो आहे, 40 ते 60 या 20 वर्षाच्या कालावधीतला, त्याची आई आधी वारलेली आहे, 30-35 वर्षाची असताना ती वारलेली आहे. त्याची बायको आहे, तो बायकोकडे कशी मागेल चपाती? बायको को मागणं झालं म्हणजे त्या म्हाताऱ्या वयातलंच तुम्ही विचारलेलं आहे. 40 ते 60
मिडियम मिळायचा. मीडियम वयाचा. मग त्याच्या बायको का मागताना जे काय वॉट एव्हर नाव असेल, मी तुम्हाला एक सजेशन नाही, नाव जाऊ द्या. विजया, ए विजया, अगं लवकर आण ग, मला निघायचंय. मग एक त्याची तो म्हणजे कामाच्या डिप्रेशन मध्ये चिडचिड असणं, किंवा काही काहीचा जरा प्रेमळ स्वभाव असतो. विजया दे ग, बरं बरं तुला काम आहेत तर मी निघून जातो, मी बाहेर आज काहीतरी खाईल. मग काही काहीचं असं असतं. अगदी प्रेमाने मागे झालं तो कसा मागेल. विजया, ए विजया, बाई चपाती दे ग. धन्यवाद. आपण फार मनापासून मुलाखत दिली. वार्ता जगततर्फे आपले आभारी आहोत. थँक्यू. नमस्कार. वार्ता जगतमध्ये आपलं स्वागत. आपण पूर्ण नाव सांगा आणि पत्ता पण सांगा. कुठल्या गावाला आलो ते सांगा. नमस्कार, माझं नाव दादासाहेब महादेव सानप, राहणार बावी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आपलं शिक्षण किती झालं. BA. आपण या कला क्षेत्राकडे कसे वळाला. एक आवड होती आणि अभिनय करण्याचा एक छंद होता. तुम्हाला याच्यासाठी घरच्यांकडनं काही पाठिंबा मिळाला का. घरच्यांचा तसा पाठिंबा नव्हता. जे काही करायचं ते आपल्या स्वतःच्या हिमतीवरच करायचं. ताज एंटरटेनमेंटची तुमची ओळख कशी झाली. मी एक ग्रुप जॉईन केला होता त्यांचा 2021 बॅच म्हणून. तर मला समोरून सरांचा कॉल आला होता की चांगलं प्रशिक्षण दिलं जातंय, तुम्ही येऊन जॉईन करू शकता. तुम्ही साधारण हा ग्रुप केव्हा जॉईन केला. डिसेंबरमध्ये केला असेल मी, एक 10-15 तारखेला. त्या दिवसापासून आज ताब्यात जे तुम्ही इथे कलाकारी शिकतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तसं तर शिकण्यासारखं भरपूर काही सर नॉलेज देत आहेत. सकाळी जो ओमकार घेतला जातो, त्यानंतर जी स्टेज डेअरिंग दिली जाते, पुन्हा एक सुविचार, दिनविशेष जो असतो दिवसाचा दिनक्रम तो पण शिकवला जातो. ते 30 दिवसाचे 30 दिनक्रम असतात. ते शेरो शायरी पाठ करणं, त्याच्यामधून भरपूर काही शिकायला भेटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जहीर सरांनी एवढी काय त्यांची आम्हाला शिदोरी देतात की आमच्या आयुष्यभर पुरेल एवढी चांगली शिदोरी दिलेली त्यांनी. आजपर्यंत तुम्हाला काही कुठे प्रोग्राम केलाय आणि त्याच्याबद्दल काही पारितोषिक मिळाले असं काही झालंय का. आम्ही इंटरव्ह्यूला जायचो, म्हणजे आम्हाला कुठं बोलवायचे या रोडला, तिथं त्यांचा आम्हाला सत्कार करायचे. सरांना पण सत्कार करायचे. आम्हाला खूप चांगलं वाटायचं. त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या जेव्हा तुम्हाला सत्कार मिळाला. त्यावेळेस असा वेगळाच आनंद होत होता की फर्स्ट टाइम तो आनंद मिळाला. आणि खरंच आम्ही नशिबवान, आम्हाला असं वाटतं की आम्ही खरंच खूप नशिबवान आहोत की जहीर पटेल सर यांच्यासारखे आम्हाला सर मिळाले. धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली, मन मोकळे बोललात, त्याबद्दल मी आपलं वार्ता जगत आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. आज ताज एंटरटेनमेंट या आपल्या संस्थेला भेट देण्यासाठी वार्ता जगत या चॅनलचे मुख्य संपादक मुजफ्फर इनामदार सर आणि पत्रकार गणेश विपट सर यांनी आपल्या संस्थेला भेट दिली आणि आपल्या संस्थेच्या कलाकारांचे इंटरव्ह्यूज घेतले. आणि आपल्या ताज एंटरटेनमेंट या संस्थेला आणि या संस्थेमध्ये होणाऱ्या कार्याला ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात. त्यामुळे ताज एंटरटेनमेंट या संस्थेकडून आणि या सगळ्या कलाकारांकडून मी त्यांचं खूप 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 आभार प्रदर्शित करतो. धन्यवाद सर. आणि सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की येत्या 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे स्पेशल लव्ह बर्ड्स हे माझं लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित नाटक येत आहे. आणि हे सगळे कलाकार त्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहेत. तर सगळ्यांनी नक्की सायंकाळी 5 वाजता निळू फुले नाट्यगृह येथे या आणि या नाटकाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.